हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, संदीप सर अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज 27 सप्टेंबर 2025 या दिवसासाठी जे काही चालू घडामोडीवर महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत, म्हणजे जे काही मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, ते आपण आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये कंप्लीट करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत एकाग्रतेने पाहायचा आहे. ओके. त्याचप्रमाणे मित्रांनो, तुम्ही जर आपला अजून स्टडी विथ संदीप सर या ठिकाणी लक्षात घ्यायचंय मित्रांनो, 1 सेकंड. या ठिकाणी बघा मित्रांनो, लक्षात घ्यायचंय की तुम्ही जर आपला अजून स्टडी विथ संदीप सर हे ॲप डाउनलोड केलं नसेल, तर हे ॲप इन्स्टॉल करून घ्यायचंय. त्यावर तुम्हाला आपलं चालू घडामोडीचा जो काही कोर्स आहे, तो तिथे अपलोड केलेला आहे. तो देखील तुम्ही पाहू शकतात. ओके. त्यानंतर जे काही पीडीएफ नोट्स आहेत, ते तिथे तुम्हाला प्रोव्हाईड केलेले आहेत स्टडी विथ संदीप सर या ॲपमध्ये. ओके. जास्त टाइमपास न करता आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया. पहा मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न विचारलेला आहे, भारतीय लष्कराचा एकात्मिक अग्निशमन सराव अमोघा फ्युरी कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे? या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर असणार मित्रांनो, ते म्हणजे ऑप्शन डी राजस्थान. याविषयी थोडक्यात माहिती पाहूया मित्रांनो. या सरावाचा उद्देश वास्तविक युद्ध परिस्थितीत लढवू शक्ती, समन्वय आणि ऑपरेशनल तयारीची चाचणी घेणे होता. हे जमीन, हवाई आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध यांसारख्या बहु डोमेन ऑपरेशन्ससाठी लष्कराची तयारी प्रतिबिंबित करते. चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न. या ठिकाणी बघा, पुढील प्रश्न दिलेला आहे, व्हॉट्सअपद्वारे प्रशासन सेवा सुरू करणारे कोणते राज्य हे जगातील पहिले राज्य बनले आहे? या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, ते म्हणजे ऑप्शन सी आंध्र प्रदेश. याविषयी थोडक्यात माहिती पाहूया मित्रांनो. ही जी काही सुविधा आहे मित्रांनो, तर या सुविधेचं नाव मनमित्र आहे. या ठिकाणी लक्षात घ्यायचे की मनमित्र हा भारतातील पहिला व्हॉट्सअप आधारित प्रशासन प्लॅटफॉर्म सुरू केला आहे आणि यामध्ये एकूण 161 प्रशासकीय सेवा दिल्या जातात. त्यानंतर मित्रांनो, अजून काही ज्या काही पहिल्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत, त्याविषयी आपण थोडक्यात या ठिकाणी रिव्हिजन टाकून घेऊया. ओके. या ठिकाणी बघा, पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे देशातील पहिले राज्य हे महाराष्ट्र आहे. त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सॅबॅस्टिकल रजा योजना सुरू करणारे पहिले राज्य सिक्कीम आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशातील पहिले खाजगी व्यवस्थापित रेल्वे स्टेशन गोमतीनगर रेल्वे स्टेशन हे आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय सीमेवर अँटी ड्रोन प्रणाली तैनात करणारे भारतातील पहिले राज्य पंजाब आहे. त्यानंतर सीमेकंडक्टर धोरणाला मान्यता देणारे पहिले भारतीय राज्य गुजरात आहे. त्यानंतर भारतातील पहिले हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कोणत्या मार्गाने जाते, तर दिग्गज सोनीपत. त्यानंतर मित्रांनो, सौर ऊर्जेवर चालणारे भारतातील पहिले विधानसभा कोणते राज्य बनले, तर दिल्ली. चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न. या ठिकाणी बघा, पुढील प्रश्न दिलेला आहे, मिग 21 विमानाचा भारतीय हवाई दलातून किती वर्षानंतर निरोप घेण्यात आलेला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, ऑप्शन ए 62 वर्ष. याविषयी थोडक्यात माहिती पाहूया. या ठिकाणी बघा, भारताचे पहिले सुपरसॉनिक लढाऊ विमान हे मिग 21 आहे. मिग 21 62 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त होत आहे. भारतीय हवाई दल म्हणजेच इंडियन एअरफोर्स. ओके. या ठिकाणी लक्षात ठेवायचंय, IAF म्हणजे इंडियन एअरफोर्स आपल्या मिग 21 लढाऊ विमानाची शेवटची तुकडी जी काही आहे, ती चंदीगड हवाई तळावर 26 सप्टेंबर रोजी, किती 26 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त करणार आहे. या ठिकाणी लक्षात घ्यायचंय की 1963 मध्ये भारतीय हवाई दलात हे मिग 21 विमान हे सामील झाले होते. त्यानंतर कारगिल युद्ध 1999 आणि बालाकोट हवाई हल्ला 2019 यामध्ये मिग 19 या सुपरसॉनिक लढाऊ विमानाचा खूप मोठा योगदान आहे किंवा कामगिरी यांनी बजावली आहे. ओके. चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न. या ठिकाणी बघा, पुढील प्रश्न दिलेला आहे, 2023च्या 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे? या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, ते म्हणजे ऑप्शन ए 12th फेल. ओके. याविषयी थोडंफार माहिती पाहूया मित्रांनो. या ठिकाणी बघा, हे जी काही 12th फेल ही जी काही मूवी आहे मित्रांनो, तर याचे जे काही दिग्दर्शक आहेत, ते आहेत विधू विनोद चोप्रा. त्यानंतर ही जी काही यामध्ये कथा दर्शवलेली आहे मित्रांनो, तर ती IPS अधिकारी मनोज कुमार यांच्या जीवनावर आधारित आहे. म्हणजे या ठिकाणी ही मनोज कुमार यांची काय आहे, तर बायोग्राफी आहे. ओके. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचंय. त्यानंतर मित्रांनो, इतर जे काही पुरस्कार या चित्रपटात मिळाले आहेत, तर या चित्रपटासाठी विक्रांत मेसी ज्यांनी मनोज कुमार यांचा रोल या ठिकाणी साकारलेला आहे, यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणूनही गौरवण्यात आले आहे. ओके. चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न.
या ठिकाणी बघा पुढील प्रश्न दिलेला आहे, परदेशी गुंतवणुकीत कोणते राज्य पहिल्या स्थानावर आलेले आहे? तर या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन डी, महाराष्ट्र. या ठिकाणी लक्षात घ्यायचे की देशातील एकूण गुंतवणुकीच्या 40% गुंतवणूक हा महाराष्ट्रात झालेली आहे. 2023-24 मध्ये ही जी काही गुंतवणूक होती ही 1,25,101 कोटी होती. तर तीच आता 2024-25 मध्ये 1,64,875 कोटी झालेली आहे. ओके, चला पाहूया पुढील प्रश्न. या ठिकाणी बघा, रागासा चक्रीवादळ हे नाव कोणत्या देशाने दिलेले आहे? तर या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन सी, फिलिपाईन्स. ओके, या ठिकाणी लक्षात घ्यायचंय मित्रांनो, या ठिकाणी तो जो काही चक्रीवादळ होता याचं थोडंफार उद्ध्वस्त करणारा इमेज या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलेला आहे. त्यानंतर याविषयी थोडक्यात माहिती पाहूया. या ठिकाणी लक्षात घ्यायचं मित्रांनो की 2025 मधील जगातील सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ हे रागासं होतं. याचा जो काही वेग आहे मित्रांनो तर हा वेग 270 ते 295 किलोमीटर इतका आहे. त्यानंतर याला सुपर टायफून म्हणूनही ओळखले जाते. या वादळाने प्रामुख्याने फिलिपिन्स, तैवान, हाँगकाँग आणि दक्षिण चीन या देशांमध्ये मोठे नुकसान केले आहे. आणि या ठिकाणी लक्षात घ्यायचे की जो काही रागासा हे जे काही चक्रीवादळ आहे मित्रांनो तर याची जी काही निर्मिती आहे किंवा हा जो काही तयार झालेला आहे तर हा पॅसिफिक महासागरामध्ये तयार झालेला आहे आणि रागासा हे नाव याला फिलिपिन्सने दिलेलं आहे. ओके, चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा मित्रांनो, या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे, आशियातील सर्वात मोठे रेल्वे ऑपरेशन्स कमांड सेंटर कुठे स्थापन करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन बी, साबरमती. ओके, या ठिकाणी हे जे काही सेंटर आहे मित्रांनो याचा या ठिकाणी मी तुम्हाला इमेज दाखवला आहे, तो तुम्ही पाहू शकता. चला याविषयी थोडक्यात माहिती पाहूया. या ठिकाणी याचे जे काही धोरणात्मक महत्व आहे मित्रांनो ते म्हणजे माल वाहतुकीचा वेळ कमी करते, त्यानंतर ऑपरेशनची कार्यक्षमता सुधारते, त्यानंतर MSME उद्योग आणि ई कॉमर्सला समर्थन देते, त्यानंतर हरित आणि शाश्वत माल वाहतुकीला प्रोत्साहन देत असते. चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. बघा या ठिकाणी पुढील प्रश्न दिलेला आहे, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत 40 वर्षातील सर्वात जलद वेळेसह महिलांच्या 400 मीटर शर्यतीत कोणी सुवर्ण पदक जिंकले आहे? तर या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन ए, सिडनी मॅकलॉगलिन लेव्हरेन यांनी. या ठिकाणी यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहूया मित्रांनो. या ठिकाणी बघा, तिने जगातील अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या 400 मीटर शर्यतीत 48.90 सेकंद वेळेसह सुवर्ण पदक जिंकले आहे आणि महिलांच्या 400 मीटर स्पर्धेत 40 वर्षातील सर्वात वेगवान धाव म्हणून ही धाव नोंदवण्यात आली आहे आणि तर ती किती आहे मित्रांनो तर 48.90 सेकंद इतकी. त्यानंतर हे जे काही आहेत मित्रांनो तर या अमेरिकन धावपटू आहेत हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे. चला मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा पुढचा प्रश्न दिलेला आहे, 24 ते 28 सप्टेंबर 2025 दरम्यान होणाऱ्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय बौद्ध मंचादरम्यान बौद्धांचे पवित्र अवशेष प्रथमच कोठे प्रदर्शित केले जातील? या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन डी, रशिया. ओके, चला पाहूया पुढील प्रश्न. बघा या ठिकाणी पुढील प्रश्न दिलेला आहे, भारतातील चौथे सौर ऊर्जेचे गाव कोणते आहे? तर या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन सी, धोर्दो. चला पाहूया याविषयी थोडक्यात माहिती. भारतातील हे चौथे सौर ऊर्जा गाव आहे मित्रांनो आणि या ठिकाणी याचे जे काही स्थान आहे तर ते आहे धोर्दो, कच्छ जिल्हा, गुजरात. त्यानंतर याचे जे काही उद्घाटन केले होते मित्रांनो हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेले. त्यानंतर मोढेरा, सुकी आणि मसाली हे गाव पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे गाव म्हणून सामील झाले आहेत आणि याचा जो काही उद्देश आहे मित्रांनो तर हा अक्षय ऊर्जेचा अवलंब आणि शाश्वत विकासाला प्रोत्साहन देणे हा आहे. चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2025 च्या अधिकृत गाण्याचे नाव काय आहे? तर या प्रश्नाचे जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन बी, ब्रिंग इट होम. ओके, या ठिकाणी लक्षात घ्यायचे मित्रांनो या गाण्याची जी काही गायिका आहेत त्या आहेत श्रेया घोषाल. ओके, या ठिकाणी लक्षात ठेवायचे. त्यानंतर याचा जो काही उद्देश होता मित्रांनो या गाणं म्हणण्यामागचा किंवा गायनामागचा जो काही उद्देश होता तो म्हणजे महिलांना क्रिकेटचा उत्सव साजरा करणे, खेळाडू आणि चाहत्यांना प्रेरणा देणे आणि स्पर्धेसाठी उत्साह निर्माण करणे. त्यानंतर हे गाणं जे काही गायलं गेलं मित्रांनो तर हे 13व्या महिला क्रिकेट विश्वचषक मध्ये झालं. त्यानंतर या ठिकाणी यजमान देश काही जे होते ते म्हणजे भारत आणि श्रीलंका. ओके, चला पाहूया पुढचा प्रश्न. या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे, निवडणूक आयोगाने किती राजकीय पक्षांना यादीतून वगळले आहे? या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन ए, 474.
या ठिकाणी बघा, केंद्रीय निवडणूक आयोगाने 474 नोंदणीकृत आणि मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांना यादीतून काढून टाकले आहे. गेल्या 6 वर्षात या पक्षांनी एकही निवडणूक लढवलेली नव्हती, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. या ठिकाणी याचे कारण काय आहेत मित्रांनो? तर या ठिकाणी कारण बघा, नियमांचे पालन न करणे, आवश्यक योगदान अहवाल सादर करण्यात अयशस्वी, त्यानंतर चुकीचे पत्ते किंवा काम न करणारे पक्ष. ओके, चला बघा, या ठिकाणी जे काही आपले आजचे प्रश्न होते मित्रांनो, ते या ठिकाणी संपलेले आहेत. तुम्हाला आपला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्कीच सांगायचंय. आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल. त्याचप्रकारे मित्रांनो, तुम्ही जर अजून देखील आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करून घ्या. त्याचप्रकारे मित्रांनो, तुम्ही जर आपलं स्टडी विथ संदीप सर हे ऍप इन्स्टॉल केलं नसेल तर ते ऍप देखील इन्स्टॉल करून घ्या. त्यावर आपला चालू घडामोडीचा जो काही कोर्स आहे तो दिलेला आहे आणि त्यामध्ये तुम्हाला हे सर्व पीडीएफ नोट्स आपण प्रोव्हाइड करणार आहोत. त्यामुळे आपलं स्टडी विथ संदीप सर हे ऍप नक्कीच इन्स्टॉल करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स.